नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा 10 मिनिटाचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या प्रत्येकाने या जर गोष्टी केल्या तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवता येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलात एकदा मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यानुसार मी तुम्हाला काय करावं लागेल कमेंट मध्येच उत्तर देतो. त्यासाठी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहात, त्याचा हार्डनेस कसं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला कमेंट मध्ये उत्तर देणार आहे. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम एक सांगतो, आता तुम्हाला घाबरल्यासारखं वाटेल. 80% पोरांचा पेपर अंकगणित या विषयामुळे राहतो. कारण अंकगणिताकडे जाणीवपूर्वक ते लोक दुर्लक्ष करतात. तुम्ही जर करत असाल तर आत्ताच स्वतःला सावरा आणि आत्ताच त्या विषयामध्ये जास्तीत जास्त कसे मार्क मिळवता येतील याकडे लक्ष द्या. एकदम सोयीस्कर सांगतो, व्यवस्थित करायचे फक्त. आणि मित्रांनो, 15 दिवस आणि 10 दिवस अभ्यास केल्याने नाही होणार. साधारणपणे परीक्षेपर्यंत आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे. तरच हा विषय तुमचा एकदम स्ट्रॉंग होणार आहे आणि येत्या आगामी काळामध्ये या विषयामध्ये तुम्हाला मार्क मिळवता येणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, चला मग आपण पाहू नेमकं काय आहे या विषयाची माहिती आणि सर्व डिटेलमध्ये सिलेबस कसा कव्हर करायचा. मित्रांनो, ज्यांचं पक्क आहे त्यांनी अजून पक्क करा, कारण एकही मार्क गेला नाही पाहिजे या विषयातून. लक्षात घ्या, एकही म्हणजे अजिबातच मार्क गेला नाही पाहिजे. साधारणपणे प्रत्येक जिल्ह्याला 25 गुणासाठी विचारला जातो. 25 गुण हमखास, त्यापेक्षा जास्त पण कमी नाही. तर 25 गुण आपल्याला मिळवायचे. कशा पद्धतीने मिळवणं गरजेचं आहे लक्षात घ्या. अंकगणित हा विषय जर बघितला तर या विषयामध्ये आपल्याला 25 गुण कसे विचारले जातात. एक तर शाब्दिक उदाहरणे विचारले जातात किंवा एक तर सांख्यिक उदाहरणे विचारले जातात. मित्रांनो, सांख्यिक उदाहरणे विचारली जातात म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मोडमासावरील, अपूर्णांकावरील, संख्याज्ञानावरील जे काही प्रश्न येतात त्याला सांख्यिक असे म्हणतात. म्हणजे नफा तोटा, शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण, काळकाम वेग, रेल्वे, त्यानंतर भागीदारी प्रमाण, त्रिकोणी संख्या, समसंख्या, विषम संख्या, स्थानिक किंमत, कसोट्या, लसावी, मसावी, हे सर्व उदाहरणे तुमचे शाब्दिक उदाहरणामध्ये येतात मित्रांनो. आता लक्षात घ्या, हा विषय करताना काय करायचं आहे. सर्वात प्रथम तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे असणारे पुस्तक मला कमेंट करून सांगू शकता. तुमच्याकडे जर समजा आता नितीन महाले सरांचं जनरली जास्त लोकांकडे पुस्तक आहे, ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, नितीन महाले सरांचं वापरा. त्यानंतर तुम्ही दुसरं पुस्तक जर म्हटलं पंढरीनाथ राणे सरांचं वापरा, पंढरीनाथ राणे सरांचं वापरू शकता. त्यानंतर तिसरं पुस्तक जर म्हटलं तुम्ही सतीश वश्य सरांचं आहे, ते सुद्धा वापरू शकता. त्यानंतर चौथं पुस्तक तुमच्याकडे जर म्हटलं बाबा सचिन ढवळे सरांचं आहे किंवा तुम्ही गणित गुरु पुस्तक वापरताय, कोणतंही पुस्तक वापरला तर काहीच हरकत नाही. तुमचे फक्त टॉपिक क्लिअर झाले पाहिजे, बस एवढंच गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे संख्याज्ञान, लसावी, मसावी, नफा तोटा, सरासरी, शेकडेवारी, भागीदारी प्रमाण, गुणोत्तर प्रमाण, वयवारी, त्यानंतर रेल्वे, काळकाम वेग, नळ टाकी, हे सर्व उदाहरणे आपल्याला सोडवता आली पाहिजेत. हे आपल्या माइंड मध्ये सेट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता या पुस्तकात ते उदाहरणे आहेत, या पण आहेत, या पण आहे. आता पुस्तक आपल्याला कोणती वापरावे हा प्रश्नच नकोय, लक्षात घ्या. आता ज्या विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क हवे आहेत त्यांनी हे पुस्तक सुद्धा आणि हे पुस्तक सुद्धा करा मित्रांनो. का तर आपल्याला इतरांपेक्षा जास्त मार्क मिळवायचे म्हटल्यानंतर आपल्याला करणं गरजेचं आहे. आता अभ्यासाचा कालावधी कसा ठेवावा, किती तास करावा गणित या विषयाचा अभ्यास. जर अगदीच कच्चा असेल, डेली फक्त 2 तास द्या मित्रांनो. किती तास? 2 तास. या 2 तासामध्ये तुम्ही आता समजा 2 तास करताय अभ्यास, तुम्ही जर आज नफा तोटा केला, नफा तोटा हा जर तुम्ही टॉपिक केलेला असेल तर तात्काळ प्रश्नपत्रिकेमध्ये नफा तोटा कसे विचारलेले आहेत प्रश्न ते पाहिजे. काय करायचं, नफा तोट्याचे प्रश्न आपल्या पोलीस भरतीला कोणत्या लेवलला विचारले होते
हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. मग ते अनालाइज करत असताना तुम्हाला लक्षात येणार आहे मित्रांनो, आपला ट्रॅक बरोबर आहे का. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं जर म्हटलं तरी तर हरकत नाहीये. म्हणजे तुला तुझं जीवन कसं बनवायचंय, हा विषय कसा तयार करायचंय, या विषयामध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे, पुस्तकामध्ये टॉपिक करणे, प्रश्नपत्रिकेमध्ये पाहणे, टॉपिक करणे, प्रश्नपत्रिकेत पाहणे, टॉपिक करणे, प्रश्नपत्रिकेत पाहणे, हे जर तुम्ही कंटिन्युअसली मित्रांनो पुढील फक्त 1.5 महिना केलात तर तुमचे मार्क जर आज 10, 12, 15 असतील तर डायरेक्ट 20 मार्कापर्यंत पोहोचाल मित्रांनो. आपली गॅरंटी आहे. टॉपिक करणे, प्रश्नपत्रिकेत काय विचारले, टॉपिक करणे, प्रश्नपत्रिकेत काय विचारले, डायरेक्ट जर तुम्ही प्रश्न सोडवायला लागलात, तुम्हाला कुठलाच नियम नाही या शास्त्राचा, अंकगणिताचा, तर तुम्हाला ते प्रश्न कसे जमणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं, कुणालाच विचारायची गरज सुद्धा भासणार नाही, कुठले क्लास सुद्धा लावायची गरज भासणार नाही. करायचंय काय, टॉपिक घ्यायचे, टॉपिक मध्ये दिलेली उदाहरणे, या पुस्तकाने खूप सोपं केले आपल्याला, उदाहरणं दिलेली आहेत, उदाहरणं सोडून दाखवलेले आहेत, त्यासारखे 4-5 प्रश्न स्वाध्यायामध्ये ठेवलेले आहेत. मग ते आपण सर्वात प्रथम काय करणं गरजेचं आहे, आपण सर्वात प्रथम तो टॉपिक मधले सोडवलेले उदाहरणे पाहणे, निरीक्षण करणे, त्या पद्धतीने ते स्वाध्याय सोडवणे, प्रश्नपत्रिकेत काय विचारले ते पाहणे. हे जर तुम्ही करत राहिलात तर मित्रांनो तुमचा 1.5 महिन्यामध्ये सांगतोय 15, 12, 10चा स्कोर 20 वर जाऊन पोहोचेल. पुढले 5 मार्क मिळवणं थोडंसं अवघड असतं, त्यासाठी अजून सराव करावा लागतं. आणि एका पुस्तकातून नाही, आता एक पुस्तक कंप्लीट झालं असेल तर दुसरं पुस्तक हातात घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. सातत्यपूर्ण पोलीस भरतीचं जेव्हा मी निरीक्षण करतो, या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून विद्यार्थी या विषयामध्ये खचून जातो आणि 1, 2, 4, 5 मार्कांनी घरी राहतो आणि सांगतो यार त्या गणिताने साथ दिली असती तर आपण आज कुठं असतो, वर्दी घालून असतो. हे दरवर्षी चाललेलं एक रोटेशन आहे, लक्षात घ्या. आता त्याच्या पलीकडे आपले 1-2 पुस्तक रेफर झाले, सराव झालाय आपला चांगला जबरदस्त, मग घ्या प्रश्नपत्रिका हातात, प्रश्नपत्रिका हातात घ्या. आता प्रश्नपत्रिका हातात घेतल्यानंतर या विषयामध्ये, म्हणजे आता या विषयाच बोलतो मी, गणित या विषयामध्ये मला 25 पैकी किती प्रश्न सोडवता आले, आणि जे सोडवता आले नाहीत लगेच पुस्तक काढायचं, तो टॉपिक वर जायचं, त्या टॉपिक वर जाऊन लगेच आपल्याला त्या पुस्तकात कसं सोडवलेलं आहे बघायचं. म्हणजे समजा तुम्ही 25 प्रश्न सोडवलात, 25 पैकी तुमचे 20च बरोबर आले, 5 का चुकले हे महत्वाचं आहे. कोणत्या टॉपिकवर आपण कमी पडलोय हे महत्वाचं आहे. तरच आगामी काळामध्ये या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवता येतील, 25 पैकी 25 मार्क मिळवता येतील मित्रांनो. आता दिवसभरामध्ये कधी अभ्यास करावा सर गणिताचा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. साधारणपणे सकाळचं सत्र मराठी घ्या, त्यानंतर दुपारी जेव्हा आपल्याला तार येते डोळ्याला, तार येते बरोबर, ग्राउंड केले, डाएट केलाय म्हटल्यानंतर थोडीशी तार येणं साहजिकच आहे, त्यावेळेस दुपारच्या कालावधीमध्ये 2 तास डेली गणित करा मित्रांनो. 12च्या नंतर समजा 1ला जर बसलात, 1, 2, 3 म्हणजे 1 ते 2, 2 ते 3, साधारण 2 तास रोज करायचे. आणि संध्याकाळी झोपताना पेपरचं निरीक्षण करायचं. दिवसभर जे काही आपण 2 तास अभ्यास केला तर संध्याकाळी झोपताना या गणित विषयामध्ये कसं विचारलं होतं, मी काय अभ्यास केला आणि पेपरमध्ये विचारलं होतं का, याच्यावर जर तुम्ही भर दिलात तर तुम्हाला एकदम या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आता त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही असाच अभ्यास करत राहिलात तर बुद्धिमत्तेचा सुद्धा सेम असाच अभ्यास करा. त्यानंतर मराठी व्याकरणला सुद्धा आपले कोणते वारंवार प्रश्न चुकतात त्याच्यावर सुद्धा भर द्या मित्रांनो. आता मी तुमच्याकडे एक टार्गेट देणार आहे. तुम्ही जर समजा आता 40-42 मार्क ग्राउंड मध्ये घेत असाल तरीही तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये इथपर्यंत पोहोचायचंय पुरुष मंडळी, लक्षात घ्या. आता सर हे टार्गेटच घ्या, तुम्ही सर्वांनी टार्गेट घ्या की बाबा आपल्याला जर लेखी परीक्षेमध्ये सुद्धा त्याच दर्जेदार प्रश्न पडले तरच आपण येणाऱ्या काळामध्ये या 150 पैकी साधारण मित्रांनो 125 मार्कापर्यंत पोहोचायचे आपल्याला, डोक्यात ठेवा. माझं टार्गेटच एवढं आहे.
आणि तुम्हाला मी वारंवार सांगतो आणि विद्यार्थ्यांना कायमच सांगत असतो, तुम्ही ही परीक्षा पास करणं किंवा ग्राउंड करणं फक्त 10% मेहनत आहे, जॉब करणं तुमच्यासाठी 90% आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, फोकस ऑन युअर स्टडी आणि अशा पद्धतीने स्टडी करा की बारकावे लक्षात घ्या, कुठं चुकतोय ते लक्षात घ्या आणि घाई गडबड करू नका आणि अजिबात नियोजनबद्ध कार्यक्रम करायचे. बस आपल्याला नियोजनबद्ध व्यवस्थितरित्या या पोस्टला गौसनी घालायचे. हे जर ज्या विद्यार्थ्याच्या मस्तकामध्ये असतं त्याचं मस्तक शांत नसतं आणि मस्तक ज्याचं शांत नसतं तो वर्दी घातल्याशिवाय समाजामध्ये आगामी काळामध्ये येतच नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करते वेळेस या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षाही कच्चा असेल तर माझा क्लास पण आहे मित्रांनो. ऑनलाईन क्लास घेणार नाही पोलीस भरतीचा, यावर्षी ऑनलाईन क्लास आपण ठेवलेला नाही. आपली ऑफलाईन अकॅडमी आहे भोसरी पुणे. जर तुम्ही एरियात राहत असाल, लोकराज्य अकॅडमी पुणे, भोसरी पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो. तुम्हाला जर शक्य पॉसिबल असेल तर लेक्चर वगैरे अटेंड करू शकता, येऊ शकता, अकॅडमीवर भेट देऊ शकता. तर बघा 9665484048. महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपणच संकल्पना आणलेली आहे. अगोदर लेक्चर करा, आवडलं तरच जॉईन करा अकॅडमी. अगोदर पैसे भरा, आवडू न आवडू पुन्हा तर आमच्याच अकॅडमीत राहा असं नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे काय आहे, अगोदर तुम्ही या, लेक्चर करा, लेक्चर आवडले तरच कंटिन्यू करा, नाही आवडले तर तुमचे पर्याय तुमच्यासाठी खुले. यासाठी आपण शेतकऱ्यांच्या पुत्रांसाठी आणि विद्यार्थ्यांना एक सपोर्ट भेटावा. विद्यार्थी खूप गरिबीतून आलेले असतात, यासाठी अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन देण्याचं सुद्धा काम करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. परत एकदा आठवण करून देतो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलात नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. कोल्हापूर जिल्हा शिपाई पोलीस यासाठी फॉर्म भरलेला आहे आणि काही अडचण असेल तर मला कमेंट मध्ये सांगितलं तरी चालेल. कमेंट मी ते वाचून तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि मस्तपैकी ग्राउंडची तयारी आणि लेखीची करा. धन्यवाद.